आता सविस्तर वृत्त. अमरावतीत आयोजित संवाद तरुणांशी या कार्यक्रमाला हजारो युवक युवतींची उपस्थिती लाभली. यावेळी अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तरुणांशी विविध विषयांवर मनमोकळा संवाद साधला. आजची तरुणाई मोबाईल आणि सोशल मीडियाच्या आहारी जात असल्याबद्दल चिंता व्यक्त करत तुकाराम मुंढे म्हणाले, स्क्रीनवर आपल्याला जे आवडतं तेच अल्गोरिदम दाखवतो आणि आपण त्याच रील्स पाहून आत्ममग्न होतो. मोबाईल तरुणांना कंट्रोल करतोय, ही खरी समस्या आहे. तरुणांनी मोबाईलच्या कंट्रोलमध्ये राहण्याऐवजी मोबाईलला स्वतःच्या कंट्रोलमध्ये ठेवलं पाहिजे, असा मोलाचा सल्ला त्यांनी दिला. ते पुढे म्हणाले, ही पिढी हवामान बदल, तंत्रज्ञान आणि मानसिक आरोग्याबद्दल उघडपणे बोलते. एखादी गोष्ट स्वीकारण्याचं धाडस त्यांच्यात आहे. तरुणांमध्ये बाहेरून आनंद दिसत असला तरी आतून घुसमट आहे. त्याला वाचा फोडून योग्य दिशा देण्याचं काम समाजाला करावं लागेल. आपण सरकार निवडून देणारे मतदार आहोत. आपलेच विचार जर खोकले असतील तर शासनही तसेच निवडले जाईल. लोकशाही टिकवून ठेवण्यासाठी तरुणांनी जागृत आणि सुजाण नागरिक बनणे आवश्यक आहे, असंही मुंढे म्हणाले. या कार्यक्रमाचा प्रास्ताविक खादी व ग्रामोद्योग अधिकारी प्रदीप चेचरे यांनी केलं, तर सूत्रसंचालन शिपराज जानकर यांनी केलं. या कार्यक्रमाला अमरावतीतील हजारो जेनझी तरुण तरुणी आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. विचार करत असताना अनेक चढ उतार आले. ते प्रत्येकाच्या जीवनात येतात, कोणत्याही प्रोफेशनमध्ये येतात. विद्यार्थी म्हणून येतात, पालक म्हणून येतात, नोकरदार वर्गाला येतात, उद्योजकांना येतात, शास्त्रज्ञांना येतात, राजकीय व्यक्तींनाही येतात. परंतु चढ उतारावरती झाल्यानंतर चढ आला की थांबायचं आणि उतार आला की घसरत जायचं. जर ही परिस्थिती आपण ठेवली तर परिस्थितीशी आपण झुंज देऊ शकत नाही आणि पुढे जाऊ शकत नाही. हा निश्चित मेसेज माझ्या 21 वर्षाच्या किंवा माझ्या टोटल वयाच्या जेवढे काय माझं वय झालेलं आहे त्या जीवनामध्ये मी पाहिलेलं आहे. आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये ज्यावेळेस चढ उतार येतात त्यावेळेस वाहत जायचं नसतं आणि वाहत जाणं हा सर्वात मोठा धोका आहे. आज आपण 21व्या शतकावर ज्यावेळेस बोलतो, चौथ्या क्रांतीची नांदी आपण ज्याला बोलतो, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, या युगामध्ये नोकऱ्यावरती खूप मोठ्या प्रमाणात गदा आलेली आहे असं आपण म्हणतो. विचार करा, 18व्या शतकात सुद्धा पहिली इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस सुद्धा हाच प्रश्न होता की नोकऱ्या जातील, लेबरचं काय होणार. नंतर दुसरी इंडस्ट्री आली, त्यावेळेस सांगितलं आता ऑटोमेशन होईल, आता पूर्णपणे शेती उद्ध्वस्त होईल. तिसरी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन कम्प्युटरची आली, त्यावेळेस सांगितलं गेलं की आता माणसाची गरजच राहिली नाही. आणि आता चौथी इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन आली, त्यावेळेस आपण म्हणतो की आता माणसाच्या बुद्धिमत्तेपेक्षाही मशीनची बुद्धिमत्ता पुढे गेली असल्यामुळं माणसाचं एक्झिस्टन्स राहील की नाही हाही प्रश्न आपण सध्या विचार करतोय, भेडसावतोय. कदाचित कम्प्युटर्स, IT, AI याच्यामुळे बुद्धिमत्ता वाढली असेल. प्रश्न बुद्धिमत्तेचा नाही आहे. आज सर्वांना पडणारा प्रश्न आहे तो बुद्धिमत्तेपेक्षाही आपल्यामध्ये विवेक आहे का याचा. ज्ञान आहे का माहिती आहे, आणि माहिती आणि ज्ञान जर असेल तर विवेक आपल्याकडे आहे का. कारण माहिती तर आज आपल्या सगळ्याच्या मोबाईल फोनवरती आहे. आपल्याला जर आठवत असेल, आमच्या लहानपणी असतील, आमच्या अगोदरच्या पिढ्या असतील, त्यावेळेस बघितलं ज्ञान घेण्यासाठी, माहिती घेण्यासाठी ग्रंथालयामध्ये जायचं, तिथं पुस्तक वाचायचे, शिक्षकाबरोबर चर्चा करायची. आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती, मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AIचा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, मग ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरची जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्यूशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे.
माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्सवरती अवेलेबल आहे. तुम्ही माणूस म्हणून जगत नाहीत, तर प्रवाहामधला एक ओंडका म्हणून जगत आहात. जिकडं वारं जाईल, जिकडं राहिलं त्या ठिकाणी काम करतायत. आता निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे, तुम्हाला ओंडका म्हणून जगायचं आहे का त्या प्रवाहामधला मासा जिवंत आहे, अगदी प्रवाहाच्या विरुद्ध उड्या मारून हवेत तिथं हवा तसा जगू शकतो त्या माशाप्रमाणे जगायचा. हा निर्णय प्रत्येकाने स्वतःच्या बाबतीतला घ्यायचा आहे. ओंडक्याला अस्तित्व नाहीये. लाट आली तिकडे जाईल, मोठी लाट आली तर नदीच्या बाहेर पडेल, संपला. माशाला अस्तित्व आहे, तो जिवंत आहे म्हणून तो उड्या मारतो. ज्या ठिकाणी जायचे त्या ठिकाणी जातो, ज्या ठिकाणी अन्न खायचे त्या ठिकाणी खातो. पण हे करत असताना नदी पोल्युशन करत नाही, प्रदूषित करत नाही, एन्व्हायरमेंटचा प्रोटेक्ट करतो, डायव्हर्सिटी बघतो. अमरावती जिल्ह्यातील मेळघाटात यंदा पहिल्यांदाच पुराचा इतका मोठा फटका बसलाय. गतवर्षी जून आणि जुलै महिन्यात एकूण 696 मिमी पावसाची नोंद झाली होती. यंदा मात्र आठवड्याभरातच 572 मिमी पावसाची नोंद झाली आहे. अजूनही 50हून अधिक गावांचा संपर्क तुटला असून सिपना नदीला देखील पूर आलाय. 3 दिवसांपासून मेळघाटात दमदार पावसाने हजेरी लावली. चिखलदरा पर्यटन स्थळावर दाट धुके आणि पर्यटकांची गर्दी आहे. 3 दिवसांच्या पावसातच सक्कर तलावामध्ये 11 फूट पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. चिखलदरा मेळघाटानं यंदा पहिल्यांदा पूर अनुभवला. सिपना नदीला पूर आल्यामुळं धारणी तालुक्यातील उतावळीच्या पुलावरून पाणी वाहिलं. त्यामुळं जवळपास 15 ते 20 गावांचा संपर्क मुख्यालयापासून तुटला होता. संततधार आणि विजेच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळं नदी नाल्यांना पूर आला. संततधार पावसामुळे एकीकडे जनजीवन विस्कळीत झालं असताना दुसरीकडे खरीप पिकांना जीवनदान मिळालं आहे. अमरावती शहरात पोलिसांनी अंमली पदार्थाच्या तस्करीविरोधात मोठी कारवाई करत एका तरुणाला तब्बल 277 ग्राम MD सह अटक केली. या कारवाईत तब्बल 53,25,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तर आरोपी तरुणाच्या चौकशीतून पोलीस रॅकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे. प्राप्त माहितीनुसार राजापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांना शनिवार 1 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास अशी माहिती मिळाली की साहिल मेहरा याने अकोली रोडवरील साई हेरिटेज येथे 4चाकी वाहनात MD ड्रग्ज विक्रीच्या उद्देशानं ठेवले आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे PI संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील DB टीमने सापळा रचून घटनास्थळीच छापा टाकला. झडतीदरम्यान आरोपीच्या ताब्यातून 277 ग्रॅम अंमली पदार्थ जप्त करण्यात आले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतलं आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून त्याला राजापेठ पोलीस ठाण्यात आणून गुन्हा दाखल केला. या कारवाई दरम्यान पोलिसांनी 277 ग्रॅम अंमली पदार्थ, 1 फोर्ड इकोस्पोर्ट कार आणि 2 iPhone मोबाईल फोन जप्त केले. या सर्व मुद्देमालाची एकूण किंमत 53,25,000 रुपये आहे. राजापेठ पोलिसांची ही कारवाई अमरावती शहरातील अंमली पदार्थाच्या व्यापाराविरोधातील एक मोठं यश मानलं जात आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे. राज्यात नागरिकांना शुद्ध अन्न आणि दर्जेदार औषधे मिळावीत यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागाकडून व्यापक तपासणी सुरू असल्याची माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली. नियमांचं पालन न करणाऱ्यांवर कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल असंही त्यांनी स्पष्ट केलं. मुंढे यांनी सांगितलं की राज्यभरात सुमारे 1,400 ठिकाणी अन्न सुरक्षा तपासण्या करण्यात आल्या असून औषधांशी संबंधित सुमारे 100 प्रकरणांमध्ये कारवाई करण्यात आली आहे. तसेच विविध आस्थापनांना सुमारे 400 सुधारणा नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. मकोका अंतर्गत होत असलेल्या कारवाईबाबत बोलताना त्यांनी स्पष्ट केलं की कठोर कारवाईचा अर्थ व्यापाऱ्यांना त्रास देणे नसून सर्वांनी नियमांचं काटेकोर पालन करणे हा आहे. नाही, आकडेवारी तर भरपूर आहे. महाराष्ट्रामध्ये आपण जवळजवळ 1400च्या आसपास इन्स्पेक्शन केलेले आहेत. फूडच्या बाबतीत 100च्या आसपास आपण ड्रगच्या बाबतीत कारवाई केलेली आहेत. त्याच्यामध्ये जे सिव्हिअर व्हायलेशन्स आहेत त्याच्यामध्ये आपण सस्पेन्शन केलेले आहे. 400च्या आसपास जवळजवळ इम्प्रूव्हमेंट नोटीस दिलेले आहेत आणि नियमापासून कारवाई करतो जेणेकरून नागरिकांना शुद्ध अन्न, सुरक्षित अन्न भेटलं पाहिजे, सुरक्षित औषधं भेटले पाहिजेत आणि एफबीओनी त्या नियमांचं पालन केलं पाहिजे. या दृष्टीने आपला प्रयत्न आहे. मकोका आणखी कठोर करण्याची गरज असं तुम्हाला वाटतं का? चालूच आहे, कठोरपणेच चालू आहे. कठोर याचा अर्थ असा नसतो की आपले जे बिझनेस ऑपरेटर आहेत त्यांना काही त्रास देणं हा कधी उद्देश नसतो. कठोर याचा अर्थ एवढाच असतो की नियमांचं पालन सर्वांनी करायचं आहे. अधिकाऱ्यांनी अधिकाऱ्यांचं काम करायचं. आम्ही रेग्युलेटर म्हणून काम करतो तर रेग्युलेशन म्हणून काम करायचं आहे. एफबीओनी त्यांना जे रूल्स दिलेले आहे फूडच्या बाबतीत जर विचारा जवळजवळ 22 प्रकारचे रेग्युलेशन्स आहेत. ते रेग्युलेशन त्याच्यामध्ये असतात, त्याप्रमाणे कंप्लाय करायचं आणि जे कोणी व्हायलेशन करतं प्रोपोर्शनल पद्धतीने ॲक्शन घेतं.
अधिकाऱ्यांनी नियमानुसार काम करावं आणि संबंधित 22 नियमांचं पालन करणे आवश्यक असल्याचं त्यांनी नमूद केलं. अन्न व औषध प्रशासन विभाग लहान किंवा मोठा असा कोणताही भेदभाव न करता नियमभंग करणाऱ्यांवर कारवाई करत असल्याचं त्यांनी सांगितलं. विभागाने नागरिकांच्या तक्रारीसाठी नवीन ऑनलाईन पोर्टल सुरू केलं असून त्यावर प्राप्त होणाऱ्या तक्रारींची पडताळणी करून आवश्यक ती कारवाई केली जात असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. नियमांचं पालन न करणाऱ्या कोणत्याही व्यक्ती किंवा आस्थापनेविरुद्ध कायद्यानुसार कारवाई करण्यात येईल असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला. आपण सर्वावरतीच करतो. तुम्ही जर व्यवस्थित आकडेवारी बघितले तर रिटेल्स आहेत, रेस्टॉरंट आहे, डेअरी आहेत, ग्रोसरीमध्ये आहेत, ऑइलमध्ये आहेत, ड्रग्जवरती आहेत, मॅन्युफॅक्चरवरती आहेत, सर्ववरती आपण कारवाई केल्यात. आपल्याकडं पोर्टल चालू झालेलं आहे. ग्रीव्हन्सेस येतात, तक्रारी येतात, त्याचं ॲनालिसिस होतं. आपल्या विभागाची आकडेवारी आहे आणि ज्याप्रमाणे येतात त्याप्रमाणे आपण शहानिशा करून त्याच्यावरती कारवाई करतो. त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचं लहान किंवा मोठा, छोटा किंवा या भागातला असं कोणतंही डिस्क्रिमिनेशन होत नाही. नियमानुसार कारवाई होते आणि त्याच्यामुळं जे कोणी याच्यामध्ये व्हायलेशन करतं त्याच्यानुसार त्यांच्यावरती कारवाई केली जाते. अमरावती जिल्ह्यातील रेवसा आणि वलगाव परिसरात संशयित चोरट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय. रात्रीच्या वेळी अर्धनग्न अवस्थेत फिरणारे 5 संशयित सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील रेवसा आणि वलगाव परिसरात संशयित चोरट्यांच्या हालचालीमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. रेवसा येथील पंचशील चौक आणि पुनर्वसन परिसरात रात्रीच्या वेळी 5 संशयित व्यक्ती फिरताना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाल्या आहेत. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार या संशयितांनी तोंडाला रुमाल बांधला होता, अंगाला तेल लावलं होतं आणि ते अर्धनग्न अवस्थेत परिसरात फिरत होते. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये दहशतीचं वातावरण निर्माण झालं असून अनेक ठिकाणी रात्रीच्या वेळी नागरिक अधिक सतर्क राहू लागले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध सुरू केला आहे. तसेच नागरिकांनी कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा हालचाल आढळल्यास तत्काळ पोलिसांना माहिती देण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील आंतरविद्यापीठ स्पर्धामध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. यामध्ये कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थिनी गायिका वैशाली माडे यांच्या जिद्द आणि मेहनतीतून प्रेरणा घेऊन यश संपादन करावं असं इतर विद्यार्थ्यांना आवाहन केलं. 2025-26 हे वर्ष विद्यापीठासाठी सुवर्णमय वर्ष राहिलं आहे आणि विद्यार्थ्यांनी ज्याप्रमाणे आपल्या विद्यापीठाचा राष्ट्रीय स्तरावर नावलौकिक केला त्याचप्रमाणे याही वर्षी विद्यार्थ्यांनी यश संपादन करावं असं आवाहन कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांनी विद्यार्थ्यांना केलं. सत्र 2025-26 मध्ये मध्य विभाग, अखिल भारतीय व राष्ट्रीय कव्वाली आंतरविद्यापीठ अशा विविध स्पर्धांमध्ये अभूतपूर्व यश संपादन करून प्रावीण्य प्राप्त करणाऱ्या विद्यार्थी, कलावंत, साथीदार, प्रशिक्षक व चमू व्यवस्थापक यांचा कुलगुरू डॉक्टर मिलिंद बारहाते यांच्या हस्ते रोख पारितोषिक, सन्मानचिन्ह आणि प्रमाणपत्र देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी वैशाली माडे हिने चित्रपटामध्ये गायलेले पिंगा हे गाणे देखील सादर केले. तुझ्या पिंग्याला मान बोलावली रात घालवली कोरी पिंगा लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी लटपट लटपट कमर दामिनी अधर रागिनी मेरे घर आई कैसे. शाळांमधील मध्यान्ह भोजनाचा दर्जा तपासण्यासाठी अन्न व औषध प्रशासनानं पुढाकार घेतलाय. विद्यार्थ्यांना सकस आणि दर्जेदार आहार मिळतो का याची नियमित तपासणी केली जाणार आहे. यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नवीन नियमावली तयार केली आहे. राज्यातील सर्व सरकारी व अनुदानित शाळांमध्ये वर्ग 1 ते 8वीच्या विद्यार्थ्यांना दुपारच्या सुट्टीत मध्यान्ह भोजन दिले जातं. त्यासाठी शासनातर्फे पुरवठादारांमार्फत तांदूळ, डाळी, कडधान्य, मीठ, मसाला पुरवला जातो. तर भाजीपाला, इंधन व पोषण आहारासाठी प्रत्येक विद्यार्थ्यामागे रोख रक्कम शाळेला त्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. प्रत्येक शाळेला स्वयंपाकी व मदतनीस यांची नियुक्ती केली गेली. त्यांचे मानधनही शासनातर्फे अदा केले जाते. शासनाने मध्यान्ह भोजनाचा रोजचा मेन्यू ठरवून दिला आहे. त्याप्रमाणेच भोजन देणे सक्तीचे आहे. तसेच आठवड्यातून 1 दिवस बिस्किट, अंडी, फळे असे पोषक पदार्थ देणे ही बंधनकारक आहे. मात्र काही शाळांमध्ये याचं पालन केलं जात नसल्याची पालकांची ओरड आहे. कित्येक शाळेत सोपस्कार म्हणून पिवळा भात करून निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते. त्यामुळं असंख्य विद्यार्थी ते खातच नाही. तसेच आठवड्यातून 1 दिवस दिला जाणारा सकस आहारही दिला जात नाही. अशा तक्रारी शिक्षण विभागाकडे होत आहेत. त्यामुळं आता आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शाळांच्या मध्यान्ह भोजनाकडे नजर फिरवली आहे.
अमरावती जिल्ह्यात गेल्या 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचं मोठं नुकसान झालंय. अतिवृष्टीमुळे तब्बल 72,000 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रातील पिकांना फटका बसल्याचा कृषी विभागाचा प्राथमिक अहवालात समोर आलाय. सर्वाधिक नुकसान नांदगाव, खंडेश्वर आणि मोर्शी तालुक्यात झालं आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मका, संत्रा तसेच भाजीपाला पिके पाण्याखाली गेली आहेत. अनेक शेतांमध्ये पाणी साचल्यानं पिके पिवळी पडू लागली असून उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर आला आहे. अनेक ठिकाणी शेतातील बांध फुटले, विहिरी खचल्या आणि शेतीचे मोठे नुकसान झाले. प्रशासनानं बाधित भागांची पाहणी सुरू केली असून पंचनाम्यांना गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत आणि भरपाई जाहीर करण्याची मागणी विविध शेतकरी संघटनांकडून करण्यात येत आहे. बाळापूर शहरातील अकोला नाका ते मन नदी दरम्यानच्या मुख्य रस्त्याच्या दुरावस्थेची UCN न्यूजनं बातमी प्रसारित केली होती. या बातमीची दखल घेत तत्काळ प्रशासनातर्फे कारवाईला सुरुवात करण्यात आली. मात्र रस्त्याचे डांबरीकरण करण्यात यावं अशी मागणी देखील आता नागरिक करत आहेत. बाळापूर शहरातील अकोला नाका ते मान नदीपर्यंतच्या मुख्य मार्गावरून प्रवास करताना वाहन चालक, शाळकरी मुलं आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. UCN न्यूजनं रस्त्यावरील खोल खड्ड्यांच्या समस्येकडे लक्ष वेधलं. ही बातमी UCN न्यूजवर प्रसारित झाल्यानंतर प्रशासनानं तातडीनं गंभीरतेनं दखल घेत खड्डे भरण्याचं काम सुरू केलं. मात्र यावेळी देखील विभागानं केवळ खडी टाकून खड्डे भरण्याचा प्रयत्न केला. स्थानिक रहिवाशांचं म्हणणं आहे की ही तात्पुरती दुरुस्ती फार काळ टिकणारी नाही आणि पावसामुळे लवकरच वाहून जाईल. यापूर्वी देखील अनेक वेळा अशाच प्रकारे खड्डे भरण्यात आले होते, परंतु काही दिवसातच रस्ता पुन्हा खराब झाला. ही दुरुस्ती एका आठवड्यापेक्षा जास्त काळ टिकणारी नाही अशी भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित विभागानं केवळ रस्त्याची दुरुस्ती करू नये तर रस्त्यांवर कायमस्वरूपी डांबर टाकावं, जेणेकरून वाहन चालक आणि शाळकरी मुलांना वारंवार होणाऱ्या त्रासातून दिलासा मिळेल.